राम राम मंडई. देखा 6 तारीखनी पानगळ करेले दाईमले आपला दाईमना बाग आहे. पण ते चितेल काम होत नाही म्हणे. देवबाने जसं लाये तसं अजूनपर्यंत अजून पाणी बंद झालं नाही. पण आता काय का ते काय सांगता येत नाही, कारण का फुल निंगी का नाही निंगी ह्या काही गॅरंटी वाटत नाही. का गेम फेकस ह्या काही सांगता येत नाही. कॅमेरामॅन आपला दाखल बरं कसं काय आधी फुल आपला पाला पाहतोय कसं काय फुटली पाली पत्ती ते बरं. तीन देखा मंडळी, जर निसर्गाने जर साथ राहिली तर आपला कोणता आपले कोणा अनुदाननी गरज नाही ना, कोणता लाल्या रोगनी गरज नाही ना, कसानी गरज नाही. फक्त निसर्गाने साथ द्यायला पाहायला भगवंतानी जर साथ दिली तर सगळ्या गोष्टीत मग आपण यशस्वी होसूत. परंतु भगवंता आपले काही तसं वाटत नाही. वरून बी मारा आणि खाल्ला बी मारा ना तर काही सांगणं काम नाही आपले. कारण जर कमाई जर काढानं म्हणी तर शेतकरीला भरपूर कष्ट करणं पडतंच. त्या कष्टाना मागे काय त्याला घाम घालणं पडस हाही त्या शेतकरीलाच माहिती, त्या कष्ट करणाऱ्यालाच माहिती की बाहेरला कोणी बी येऊन सांगू शकत नाही मी इतकं कमाई काढू शकत, मी इतकं करू शकत, काय करू शकत, हाय करू शकत, ते करू शकत. त्यांना मग काही उपयोग नाही. पण जो कष्ट करस त्यालाच माहीत छे की याला कितला खर्च लागेल, कितला घाम घालणं पडेल, कितला कष्ट करणं पडेल. बांधवरपट्टी सण कोणी बी शेती करी, पण मग वावरमा जो उतरी सण शेती करी त्यांनीच शेती शे, नाही तर बांधवरपट्टी सण शेती हाही विषय नाही आहे. तेव्हा म्हणजे येते का कपाशीने कवा कशी अवस्था आहे. हाय आपली कपाशी आहे. हाय कपाशी देखा तुम्ही कशी काही शे का काही राहील. अशी परिस्थिती जर शेतकरीने जर राहिली तर कसा जगी तो शेतकरी. का बरं आत्महत्या करणार नाही. आत्महत्या करायला परिवर्त शेणा येते. या कपाशीने फक्त एकच यसनी व्हायले. एकच यसनी जर देवबाने जर असं परिस्थिती आणले तर कसं काय तो शेतकरी राहीन, कसं काय ते मजूर न आहे. मजूर तर मजूरच आहे आपलं. कारण मजूर बी आपल्याकडे 400 रुपये रोज काल मजूर येस. पण मग शेतकरीला जर 400 रुपये रोज शेतकरी जर 400 रुपये रोज दी त्याला राही काय आणि की काय. किलोवर जर म्हणा तर किलोवर आमनाकडे 10 रुपये किलो आहे आणि व्यापारी लिराना 7 रुपये किलो आणि मजूर लिरानं 10 रुपये किलो. यांना अर्थ असा दिसच की जी शेतकरीने जी शेती करणं आहे हाय सोडी देऊ असं वाटत असतं काही. पण तू कसं आहे बापदादाने ती मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, शेती आहे ती पडीत ठेवता येत नाही. त्यामुळे ती परंपरा चालू आहे. त्यामुळे ती परंपराले पाय दिसून चालणं आहे. त्यामुळे शेती करणं हा आपला शेतकरीना गुणधर्म आहे. शेती जर शेतकरी जर शेती करणं बंद करी तर सर्वसामान्य लोक काय करतीन काय आणि खातीन काय अशी जर सिच्युएशन राही. आणि सर्वसामान्य लोक जर थोडंफार बी जर काही शेतकरीना मालमत्ताला जर भाव ना, कांदाले म्हणा, कपाशीले म्हणा, कोणत्या बी गोष्टीला भाव ना, तर त्याच्यावरून मग प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती म्हणत नाही इतकी महागाई वेगळी तितकी महागाई वेगळी. अरे पण थोडंफार त्यांना मागली सिच्युएशन द्या का तुम्ही, मागलं कष्ट द्या का त्यांना. जर अशी परिस्थिती जर आहे तो शेतकरीला काय परवडी बरं द्या का तुम्ही. अशी कपाशीशी असे जर राहिलं तर कसं चालेल. तर मंडळी देखा तुम्ही यावर विचार करा. जर शेतकरी असं जर चालली तर जे आता चालू आहे तेच त्या काढायला प्रयत्न करतो आम्ही. कारण आज लोके कोणी म्हणे डमी कसं नवीन कुठला तरी फोटो ॲड करीसन टाकेला असं काही विषय नाही, कुठला तरी व्हिडिओ ॲड करीसन टाकेले वा असं काही विषय नाही. जे शे ते शे समोर प्रत्यक्ष तुमले काढायला प्रयत्न करा. बाकी समजाना नाही समजाना हाही बाकी ना तुमनी मर्जी. चला मग मंडई, लिहा काळजी.